ओ बहुत ही बढ़िया तेज गेंद, इस बार नो बॉल का इशारा, शायद हाथ से छूटी है गेंद। और 22 के मिलेंगे 4, कुल मिलेंगे 5 रन और आने वाली गेंद होगी फ्री हिट की। थोड़ा सा पसीना छूट रहा है हाथ को, जिसके चलते हुए ये तेज गेंद हाथ से छूटी और निश्चित रूप से विकेट कीपर के पास भी कोई मौका नहीं था। ये 5 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 9 रन स्कोर बोर्ड पर। दाजी शेट्टी और सुंदर जादव ओपनिंग के लिए आए हैं मैदान पर। पिछले मैच में सुंदर जादव ने गेंदबाजी करी नहीं थी, शायद थोड़ा सा चौंकाने वाला वो फैसला था, क्योंकि वैसे तो स्ट्राइक गेंदबाज है। दौड़ामार तालुके में जब जब टूर्नामेंट होते हैं तो अक्सर गेंदबाजी की जगह भलीभांति भूमिका निभाते हैं ये खिलाड़ी, लेकिन वो थोड़ा सा चौंकाने वाला वो निर्णय था उनका। ये प्रेट की गेंद इस बार खेल दिया है, डीप में खिलाड़ी तैनात है। गेंद को जब तक फील्ड करते मिलेगा, इस स्प्रिट की गेंद पर केवल सिंगल, और इस सिंगल के साथ टोटल डबल फिगर में जो कि 10 रन स्कोर बोर्ड पर। ये गेंद वन पर जो कि निकली, शायद वाइड का इशारा अंपायर ने दिया है यहाँ पर। 1 रन और खाते में 1 रन के साथ साथ टोटल आगे बढ़ता हुआ, जो कि और 1 बाउंस का इशारा भी अंपायर ने कर दिया है। शा, शायद रिव्यू ले रहे हैं। रिव्यू लेने की कोशिश गेंदबाज की थी, लेकिन बाकी खिलाड़ियों ने कहा नहीं, सही है फैसला अंपायर का। तो वो रिव्यू बचाने के लिए शायद कहा गया है, क्योंकि 1 रन से कोई बात नहीं बनेगी, लेकिन रिव्यू महत्वपूर्ण माना जाता है मुकाबले के दौरान। ओ तेज गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी निकली विकेट कीपर के हाथों में। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। यहाँ पर पहला ओवर प्रथमेश गावड़े का 11 रन इस ओवर में खर्च हुए हैं बगैर किसी नुकसान पर। 4 रन सुंदर जादव के बल्ले से निकले 5 गेंदों में, और 1 रन जो कि निकला है दाजी के बल्ले से। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हो चुका है। अगर दौड़ा मार्ग की जब जब बात आती है तो कोकण रेलवे दौड़ा मार्ग का नाम जुबा पे हमेशा आता है। लहू खानोलकर, संदेश रेडकर, प्रशांत फाटक, राजेश पोलारी, ये इन खिलाड़ियों ने वो काम कर दिया था कोकण रेलवे दौड़ा मार्ग से। शायद आज वही टीम बनाने की कोशिश हो रही है उनकी ओर से। ये इन युवा खिलाड़ियों को मौका दिया है, इसलिए इस प्रतियोगिता में खुशी क्रिकेटर्स दौड़ा मार्ग के साथ शामिल हो चुके हैं। प्रशांत फाटक, लहू खानोलकर, संदेश रेडकर, उनके साथी यहाँ पर आ चुके हैं। दर्शक भी दौड़ा मार्ग से ढेर सारे इस प्रतियोगिता को देख रहे हैं। ओ अच्छी गेंद, यॉर्कर लेंग की बहुत ही शानदार गेंदबाजी। सर्वेश जो कि गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी। पिछला मैच कैलकुलेटेड गेम आपने देखा, बहुत ही शानदार कैलकुलेटेड बल्लेबाजी करी है गणेश और राजा राम ने। और इस बार छोटी गेंद हवा में खेला जरूर, कैच की संभावना, लेकिन थोड़ा सा यहाँ पर पीछे रह गए खिलाड़ी। शायद गेंद हवा में जब जाते तो हिलती रहती है, जिसके चलते हुए थोड़ा सा अंदाज अनुमान लगाना थोड़ा सा कठिन हो गया। अंपायर के बगल में खड़े थे, अंपायर को राउंड लगाकर आना था, इसलिए वो फासला थोड़ा सा ज्यादा बढ़ गया। अच्छी गेंद हल्के हाथों से खेल दिया, वहां पर जॉनी आए गेंद के ऊपर, गेंद को फील्ड कर दिया। तब तक और एक सिंगल खाते में जुड़ता हुआ 1 रन से और आगे बढ़ता हुआ टोटल 13 रन बगैर किसी नुकसान पर। एक बाउंड्री जरूर मिली है, वो भी 22 के रूप में, वो तेज तर्रार गेंद थी। और अब फिर एक बार सर्वेश गेंदबाजी पर, और इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेग विपर की जोरदार अपील, बैकफुट पर पाए गए दाजी शेट्टी, और पहला विकेट डाउन, फर्स्ट विकेट बैक टू द पेविलियन। दाजी शेट्टी 2 रन बनाकर जाते हुए 13 रन पर, यह पहली सफलता श्री बांदेश्वर 11 बांदा सावन टोली टीम को मिल रही है।
दोडामार्ग टीम की अगर बात की जाए तो इस मुकाबले में उनको वैसे खोने के लिए कुछ बचा नहीं है, लेकिन जाते जाते अपने कुछ बल्लेबाजी के जलवे दिखाए जाए, यही सोच होगी। और प्रमोट कर दिया है बल्लेबाजी के लिए वन डाउन के हैसियत से प्रज्वल मोरजकर मैदान पर वन डाउन बैटर। ऑडिटर बल्लेबाज जो कि जाने जाते दोडामार तालुके में दामोदर भेड़सी के ओर से प्रतिनिधित्व करने वाला ये ऑलराउंडर खिलाड़ी सामना कर रहे हैं सर्वेश के अगले गेंद का। सर्वेश को मिली है पहली सफलता मिली है श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाड़ी टीम को। 13 रन स्कोरबोर्ड पर। ओ बहुत ही बढ़िया गेंद, खुशकिस्मत रहे यहाँ पर प्रज्वल, वरना उनको भी वापस जाना पड़ता डगआउट। विकेटों को हवा डालती हुई गेंद निकल गई विकेट कीपर के हाथों में। जैसी गेंद निकली सर्वेश ने सर के ऊपर हाथ रखे, उन्हें पता था ये बचे तो बल्लेबाज मानो बचे कैसे। ओ फिर एक बार लगातार स्विंग एंड मिस, लगातार डॉट बॉल के साथ ओवर की हो चुके समाप्ति। 13 रन स्कोरबोर्ड पर, एक विकेट के नुकसान पर। 2 रन दिए इस अपने पहले ओवर की स्पेल में और एक विकेट चटका है सर्वेश नाइक ने। 13 रन एक विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग की टीम श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाड़ी के खिलाफ खेलते हुए अपने इस आखिरी मुकाबले में, इस प्रतियोगिता का उनका ये आखिरी मुकाबला है। अगर उनके पूरे आज के दिन की बात की जाए तो पहले 2 मुकाबलों में 2 बड़ी हार मिली है उनके लिए, थोड़ी से चिंता का विषय जरूर होगा उनके खेमे में। दूसरी तरफ देखा जाए श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाड़ी टीम इस मैच को जीतना चाहेगी, क्योंकि जो 2 मुकाबले लगभग जीतते हैं तो उसका फासला लगभग तय होने वाला है। और अंपायर का इशारा हमारे आता हुआ एमसीटी ओवर का, यानी कि सब खिलाड़ी हो गए 30 यार्ड घेरे के अंदर। आखिरी मुकाबला अच्छा होगा, राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला वर्सेस सरकार 37 केपीएम, इन दोनों टीमों के बीच में वो भी मुकाबला निर्णायक बन सकता है। प्रथमेश आए गेंदबाजी के लिए, ये महत्वपूर्ण ओवर डालने के लिए। इस बार उठाकर खेला, एक जगह से खड़े खेला हुआ स्ट्रोक मिडन के क्षेत्र में, गेंद लगभग निकली सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए पहला चौका बल्ले से निकला है खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग के ओर से। सुंदर जादव के बल्ले से निकला एक शानदार चौका और टोटल 17 रन स्कोर बॉल पर, जो कि देखिए आप रिप्ले में देख सकते किस तरह से कैमरा वर्क यहां पर किया जा रहा है टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। हर एक बार का ही आपको दिखाने की कोशिश हो रही है इस कैमरा वर्क से। प्रथमेश फिर एक बार, और इस बार हवा में खेला है डीप एक्स्ट्रा कवर पॉइंट बाउंड्री की दिशा में, तेजी के साथ आ गए खिलाड़ी। पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे, लेकिन थ्रो उतना ताकत में नहीं था, जिसके चलते हुए यहाँ पर 2 रन आसानी के साथ पूरे करे हैं। 2 रन के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ 19 रन, एक विकेट के नुकसान पर। प्रथमेश की अगर बात की जाए तो उनकी गेंदबाजी की स्पेल 8 गेंदें उन्होंने डाली है, 13 रन अब तक खर्च करे हैं। पावर प्ले में गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी पड़ेगी टेनिस बॉल क्रिकेट में। और इस बार फिर एक बार खेला, फिर एक बार मिड विकेट मिड ऑन की दिशा में, पीछा जरूर हो रहा है लेकिन गेंद लगभग निकली सीमा रेखा के बाहर। इस ओवर का ये दूसरा चौका निकला है सुंदर जादव के बल्ले से। देखिए गेंद कहां थी, लगभग पुलर लेंथ की गेंद थी, उसके लिए पहले ही तैयार थे, जगह पर खड़े रह के खेला हुआ। देखिए गेंद रोकने की कोशिश राजा नाटेकार की, जो कि वहां पर नाकाम रही, और एक चौका निकला और टोटल आगे बढ़ता हुआ 23 रन स्कोर बोर्ड पर। एमसीटी ओवर अब तक खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग के लिए फायदेमंद साबित होता हुआ। फिर एक बार उसी दिशा में गेंद खेलने की कोशिश, इस बार मिडॉन की दिशा में, खिलाड़ी वहां पर आते, रनआउट का मौका जरूर है लेकिन थ्रो थोड़ा सा वाइड आ गया, जिसके चलते हुए 2 रन
बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर देखने को मिली। 2 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 25 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर में अब तक की बात की जाए 2 चौके लगे हैं, 2 दुक्के निकाले हैं और अच्छी बल्लेबाजी। 11 गेंदों में 17 रन बनाकर कप्तान खेल रहे हैं सुंदर जाधव अपने टीम के लिए। तेज गेंद जमीन के सहारे, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात रन लेने की शंका को समाप्त करेंगे। वहां पर चेष्टा जरूर प्रज्वल कर रहे हैं रन लेने की, लेकिन पता है उन्हें वहां पर 30 यार्ड घेरे के अंदर खिलाड़ी है और 30 यार्ड घेरे के अंदर ही गेंद है, तो कोई यहाँ पर रन का सवाल नहीं। और एक बिंदी गेंद समाप्त हो गई है। 25 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। 17 गेंदों का लगभग खेल समाप्त हो चुका है। और फिर एक बार खेला, इस बार डीप पे खिलाड़ी तैनात और ड्राइव लगाई, गेंद को रोका। 1 रन के साथ स्ट्राइक अपने पास रखेंगे। 3 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। 26 रन स्कोर बोर्ड पर। अगर प्रथमेश की गेंदबाजी का पृथक्करण किया जाए, 2 ओवर कोई मेडन नहीं और 2 ओवर में खर्च करे हैं 20 रन। टोटल 26 रन स्कोर बोर्ड पर। 3 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। इस मैच के बाद होने वाला मैच महत्वपूर्ण मुकाबला होगा। राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला सरकार 37 केपीएम के बीच में। सरकार 37 केपीएम अपने प्रारंभिक मुकाबले जीत चुकी है। 2 मुकाबले वो जीत चुके हैं, लगभग क्वार्टर फाइनल के और अग्रेसर है। लेकिन एक टीम होगी जो कि दूसरी टीम देखनी पड़ेगी क्वार्टर फाइनल में हमें कौन सी मिलती है। यहाँ पर बांदेश्वर बांदा जीतती है तो उनके 2 जीत हो जाएगी और आखिरी मुकाबला यहाँ पर देखना होगा। अगर राजाराम वॉरियर्स वहां पर जीतेगी तो बाद में रन रेट का सवाल उपस्थित हो सकता है, लेकिन फिलहाल इस मुकाबले की ओर रुख करते हैं। 3 ओवर का खेल समाप्त। 26 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में बदलाव, गेंदबाजी के लिए गणेश करंगुटकर ये गेंदबाज आ रहे हैं। 3 ओवर में 26 रन, अच्छी गेंदबाजी हुई है। ओ ये लोअर फुल टॉस गेंद, वाइड यॉर्कर डालने की कोशिश, गेंद थोड़ी सी बल्लेबाज से दूर विकेट कीपर के हाथों में निकली। बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर 18 रन पर खेल रहे हैं। अभी भी प्रज्वल मोरोजकर 2 गेंदों में खाता नहीं खोल पाए हैं। ये इस मैच का लेखा जोखा है। एक विकेट जो चटकाया है वो अच्छी गेंद घूम कर के अलावा स्टोक्स को लेकर अंपायर के बगल में से गेंद को जब तक फील्ड करते 1 रन के साथ चोर बदलते हुए। स्ट्राइक पर प्रज्वल, 27 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। आखिरी दिन होगा इस प्रतियोगिता का। वहां पर आपको डे नाइट मुकाबले देखने को मिलेंगे शनिवार को इसी मैदान पर। बड़ी प्रतियोगिता का लगभग 12.5 लाख टोटल इनाम की राशि वाला ये प्रतियोगिता। और अच्छी गेंद हवा में खेला, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं। गैप में ढकेलना चाह रहे थे लेकिन खिलाड़ी आए तेजी के साथ। गेंद को फील्ड जब तक करते 1 रन खाते में और जुड़ता हुआ और सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर के 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। गणेश करंगुटकर अपना खाता खोल चुके हैं। प्रज्वल मोरोजकर अब सुंदर है उनके सामने। और इस बार उठाकर खेला है, हवा में जरूर कैच की संभावना और बहुत ही बढ़िया कैच वहां पर देखने को मिला है। वापस जाना पड़ रहा है कप्तान को। 19 रन बनाए और वापस जा रहे सुंदर जाधव। दूसरे विकेट का पतन जो कि 28 रन स्कोर बोर्ड पर। देख सकते हैं किस तरह से एक स्लॉग स्वीप लगाने की कोशिश, लेकिन गेंद हवा में और जहां खिलाड़ी तैनात सीधे उनके हाथों में और दूसरे विकेट का पतन। अब यहां पर प्रारंभिक जोड़ी वापस निकल चुके हैं और नए बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे दाखिल होते हुए नजर आ रहे हैं। नए बल्लेबाज अजय एबी के नाम से इन्हें जाना जाता है, वही मैदान के अंदर मैन फ्रॉम वज्रे
और सामना करेंगे गणेश की अगली गेंद का। ओ अच्छी गेंद चॉप कर दिया वहां पर, पॉइंट पर खिलाड़ी आगे जॉनी दूसरे टाइम में गेंद को फील्ड करते, एक रन के साथ अपना खाता खोला है अजय ने और टोटल पहुंचा है 29, 29 रन स्कोर बोर्ड पर। चौथी ओवर की आखिरी गेंद का खेल अभी भी बाकी। गणेश करंगुटकर की गेंदबाजी का पृथक्करण, अब तक 5 गेंदें डाली है, 3 रन खर्च करे हैं और 1 विकेट चटकाया है अपने गेंदबाजी में। ये अल्टी पल्टी वाला शॉट लगाने की कोशिश, रनआउट का मौका, अकेले भागने से रन नहीं मिलता, आखिरी गेंद पर रनआउट के स्वरूप प्रज्वल मोरजकर को वापस जाना पड़ रहा है और एक सफलता मिलती हुई श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाड़ी टीम को। टोटल रन संख्या आधे ओवरों का खेल यहां पर समाप्त होने पर 29 रन, 3 विकेट की नुकसान पर। 4 ओवरों का खेल अभी भी बाकी है, क्या 50 तक पहुंच पाएगी यहाँ पर खुशी क्रिकेटर्स दौड़ा मार्ग की टीम या श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाड़ी टीम? कम से कम रनों में इनको सिमट लेते हैं, ये आने वाले 4 ओवर बताएंगे। और ये इसका विवरण करने के लिए गोवा का एक बेहतरीन आवाज अंग्रेजी में विवरण देने के लिए ले चलते कमेंट्री बॉक्स में श्याम कलंगुटकर के पास। धन्यवाद। Thank you, Jay Bhosle sir. Magnificent voice from Sindhudurg. 29 for 3 after 4 overs. Kushi cricketers da. Thoda Marg, nice delivery. Will get a single. Score moves on to 30. 30 for 3. 5th over in progress. Definitely will be eyeing to get around something from this kind of a remaining innings. Up and over in the air, fielder taken easily. Kushal takes that catch and it's 30 for 4. Losing the plot in the middle now. Kushi cricketers Dauda Marg. That's a wide, extras. New man in Gopi. Needs a partnership between these two. If they need a respectable total on the scorecard, just can't afford to lose too many wickets in the middle overs. Nicely played. Good work from the fielder as well. Good cricket all round. Bowled just wide to the wide line, and then batsman nicely playing a cover drive. Field also obliging with that effort. Up and over in the vacant region. And will just be one. These two men, Gopi and Ajay. Need to build a partnership. Need to build a partnership that can, through the prowess. That's a wide, extras. Score moves to 34. Match coming up next. Rajaram Warriors Vengulla to take on
Sarkar 37 Kepe. That too, that game is very important, as earlier mentioned by Jai Bhosle sir. If the Kushi Cricketers Dodamarg win now, then the next game, if Rajaram Warriors Vengulla win, then it will be all decided on the net run rates. So that too is the calculation that has to be mindful of. Nicely guided in the gap. Good work by Daji. In fact, Raja Natekar. Single 20 over after completion of 5. It's 36 for 4. 36 for 4 after 5 overs. Kushi Cricketers Dodamarg. Matches coming up tomorrow from the Group C. Pernem Cricketers Pernem. Team owned by Mahesh Konadkar. King Brothers Valpai. Swapnil Parab, the owner. Yashoda Warriors Kudal. Prashant Morie. And Vishnaduri. Well, some of the big teams that will play tomorrow. Pernem, Valpai, Kudal and Salsett, of course. One of the strong contenders. Talking about Pernem, that will be a team to look out for. Here's Ganesh. That's been pulled away. Field underneath. And taken by Sarvesh Sawant. Easy chance. And the catch has been taken. Ajay looking for that pull. And missed out. Got big on him. And the fielder Sarvesh doing the rest. It's 36 for 5. Half side done packing of the Kushi Cricketers Dodamarg. New man in Samir. Facing Ganesh from the Bandeshwar temple end. Good delivery. Excellent delivery right in the block hole. Very lucky, very fortunate that batsman to get some bat on it. Otherwise it would have been crashing onto stumps. If been hitting the feet, then LBW decision would have been considered as well. Swing missed. Dot delivery. Again trying to be aggressive. Just that trying to be over aggressive can lose a bit of mojo in the middle. Currently nothing going the batting team's way. Kushi Cricketers Dodamarg. And at point, Johnny. Shimmer down the wicket. Oh, directly onto the shin area. Always difficult to catch that one, but very lucky that he is still walking towards his bowling mark slowly. Yes, that the Achilles injury, very difficult to cope up with. It takes a lot of time to heal. We can shimmy down the wicket again, trying to go big over long on long offside. Connection, but a faint one, just falling short of the wicket keeper. Currently completely taken the control over this proceedings by the bowling team.
Shri Bandeshwar 11, Banda Sawantwadi. That's big. And that's gone with the wind. Just that the tower operators need to watch out for that one. Short pitch delivery banged in and pulled away nicely. After 6, it's 43 for 5. Khushi Cricketers, Dodamarg. Rajaram starts off with a wide, extras. 44 for the loss of 5. Last 12 deliveries. Let's see how much decay they muster in this remaining 12 deliveries. Currently 44. 6 will get them to 50. Is that a maximum? Yes, it is. Just gone over the square legs head. Didn't time his jump perfectly. And good enough. Some work for Damba. With that, 50 up for Khushi Cricketers, Dodamarg. Full toss delivery and taken full advantage of. Taken full toll of. Need plenty of those if they are eyeing 65-70 on the scorecard in the remaining 11 deliveries. 80-85 will be a really good total. You lose wickets early, you definitely are in chance with the win. It's again played in the air and gone this time. Straight to the fielder. Ranjan Khedi down there. Takes that catch and sends Samir back in the pavilion. Touch fuller and swung away down to deep mid wicket. Easy catch taken there by Ranjan Khedi. It's 50s for 6 after 6.2. Ishnaq, the new man in, appealing, not out, says the umpire. Dot delivery. Excellent delivery just outside the off stump. Appealing, strong appeal by all the fielders, including the bowler inside the 30-yard ring. But that appeal got denied by the umpire. Slower delivery, blasted and blasted long way onto that Shamiana. Half a dozen runs. Score moves on to 56 with that maximum. Again short pitch delivery and dismissed from the presence by Saish. 56 for 6, 6.4. Another 8.
Swing missed. Not delivery. Trying to get as many as possible. 56 for the loss of 6. Currently, Kushi Cricketers Dodamarg searching for their first win in this competition, in this group, Group B. Nicely bowled, and that will be gone. A wicket falls. 56 for 7. Again losing the wicket at the right time. Sri Bandeshwar 11. Banda completely have dominated this bowling right now. Have kept a strong hold on this batting of Kushi Cricketers Dodamarg. Not giving easy runs. The fielding has been top notch. Apart from 1 or 2 errors, otherwise it has been excellent. It was 11 for 1, then it was 13 for 2. Third wicket fell at 26, fourth at 29, fifth at 36. 13, 28, 29, 30, 36, 50, 56. मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोकण प्रांताची ही सर्वात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत पेडणेचे पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय विश्वजित चोडणकर सर. आदरणीय विश्वजित चोडणकर सर, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. मी विनंती करतो आमचे मित्र अंबाजी कोनाडकर आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. पेडणे पीआय आदरणीय विश्वजित चोडणकर सर. मांद्रेम बॉईज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेसाठी व्यासपीठावर आदरणीय विश्वजित चोडणकर सर, आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. येत्या काही दिवसांमध्ये मये येथे लाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा विश्वजितजी चोडणकर यांच्या माध्यमातून संपन्न होते आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आमच्या MCD कडून मनपूर्वक शुभेच्छा. Thank you, Badal Chaudhary, sir. Good delivery. Chance of run out. Oh, not quite. Nobody backing up. Will get a single. Nitesh bowling from the Bandeshwar Temple end. 57 for the loss of 7. .57 for 7. Nitesh from the far end. Last over in progress. 4 more deliveries left in this innings. It's gone through. Oh, missed. Gift runs. Both the fielders looking at each other and then collided with each other. The ball went between them. And the review has been taken for the wide. We'll just have a look. The third umpire has been called for. Bonus runs given. Let's see what the umpire's verdict is. All the decisions that were taken on field were not overturned. So you can see how good the umpiring is, what kind of level these 3 umpires have set from day one. Very firm on their decisions. Just like how the firm the constitution is. Fair delivery. That's in the air. And the fielder will, dropped. Chance gone begging. Was in the air for a long time. Fielder came in.
but just couldn't quite hold on to it. Sarvesh dropping that catch. Score moves to 62. 62 for 7. Last 2 deliveries in this innings. They need a maximum to get to at least 70. If not, asking for a maximum. The fielder down there, taken inside the boundary rope. No help from the wind. It's just straight into the hands of that fielder. Sarvesh taking that catch. And it's another one gone bagging for the Kushi Cricketers, Doda Marg. 62 for 8. Throws it back and will just be one. So 63 is what posted for the loss of 8 wickets in 8 overs by Kushi Cricketers, Doda Marg. Need to defend 64 if they need to stay alive in this competition. Here's a quick look at all the batting display of Kushi Cricketers. Apart from Sundar, nobody into double figures. Sundar made 19 of 16. Daji, Prajwal, Ajay, Hamol went early. Gopal, Samir and Saish got to a start but didn't convert into a big one. In the end, Suhas and Nikhil were not out batsmen. 13 extras being the second highest scorer. First one, Sundar. Talking about the bowling, excellent bowling figures as far as Sarvesh, Ganesh and Rajaram are concerned. 2 wickets apiece for them. Help provided by Nitesh. Touch expensive was Prathamesh going at 10 runs per over. But they wouldn't mind much as they have restricted the Rajaram Warriors. Rajaram, in fact, the Kushi Cricketers Doda Marg for just 63. 64 will be required in 8 overs. Just 8 runs per over. At the start of the innings, it will be change in voice. It will be Sabadal Chaudhary in the commentary box.
संध्याकाळच्या सत्रात परत एकदा देव बरे करो म्हणता मांद्रे बावीज आयोजित मांद्रे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गोमंतक भूमीची कोकण प्रांताची ही मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेत tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर मालवणी कोकणी केंद्रावर तुमचा हात जोडून स्वागत असा. आजच्या दिवसातलो हे 5वं सामनो त्या सामन्यात श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघाने जिंकलेलो टॉस जॉनी फर्नांडिसच्या नेतृत्वाखाली स्वीकारलेला क्षेत्ररक्षण आणि सुंदर जाधवच्या नेतृत्वाखाली खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघ या सामन्यात ही अस्तित्वाची लढाई 8 षटकाच्या समाप्तीनंतर जमावलेले 63 रन 64 धावांचं लक्ष्य 48 चेंडूत आणि या विजयाचं लक्ष्य गाठण्याच्या इराद्यान सलामीची जोडी रंजन केणी ज्याची बॅट खूप शांत असा या संपूर्ण स्पर्धेत तो मडगावचा सुलतान रंजन केणी स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि गणेश कनगुटकर निरवडे कोनापालचो ह्यो खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन बॉलिंग मार्कवर साईश नाईक दोडामार्ग तालुक्यातल्या खानियाळे गावचो ह्यो खेळाडू साईशचो पहिलो चेंडू ड्राईव्हचा फटको रंजन केणीच्या बॅटमधून एक निर्धारित लक्ष्य असा 48 चेंडू आणि 64 धावा या सामन्यात ही अस्तित्वाची लढाई सन्मानान या स्पर्धेतून निरोप घेण्यासाठी खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाक ह्यो सामना जिंकणं खूप गरजेचा असा. पण श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघ गेल्या काही महिन्यात नशीब आणि कर्तृत्व याचो मिलाप साधून मोठमोठे जिंकलेले 6 स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होण्यासाठी बांदेश्वर बांदा संघासाठी ह्यो सामनो मोठ्या फरकान जिंकणं गरजेचा. श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघ 64 चो पाठलाग पहिलो चेंडू समाप्त दुसरो चेंडू हलके स्टियर केलो रंजन केणीन हलक्या पावलान 1 रन पुरो केलो. रंजन केणी मडगावचो सुलतान ह्या नाव त्याचा प्रसिद्ध असा पण त्या बरोबरच स्लो पॉयझन ह्या नाव त्याचा अजून जास्त प्रचलित असा. ध्रुव ट्रॉफी मध्ये संघ अडचणीत असताना एका बाजून जो शांतपणे मैदानावर उभो असा शेवटपर्यंत ज्याच्या पोटात काय चाललाय ह्या ज्यांनी आपल्या तोंडावर दाखवून दिला नाही आणि शेवटच्या क्षणी ज्यांनी श्री बांदेश्वर 11 बांदा संघाक सामनोच नाही तर स्पर्धा जिंकून दिली असो रंजन केणी या दरम्यान एक सुंदर स्क्वेअर कट डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 2 रन्सांचो फटको आणि या 2 धावेनीची धाव संख्या 4 रन्सावर 4 ह्यो धावफलक रंजन केणी आणि गणेश कनगुटकर ही सलामीची जोडी 64 रन्सांचो पाठलाग दुसऱ्या बाजून खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघ ह्यो सामनो जिंकान आपल्या संघ मालकांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी देण्याचा प्रयत्न असतलो. प्रशांत फाटक यांच्या मालकीच्या या संघाची वाको टप्प्याचो चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स टप्पो पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारो चेंडू विकेट किपरच्या दिशेन स्वतः कर्णधार सुंदर जाधव स्टंपच्या मागे विकेट किपरची भूमिका पार पडताना या स्पर्धेचा विचार केलो तर काही गुणवंत खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेत दिसले आणि त्यामध्ये सुंदर पण या दरम्यान रंजन केणीचो फटको लॉंग ऑफच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली एक सुंदर झेल अप्रतिम विकेट पहिल्या विकेटचा पतन या चेंडूवरची ही नजाकत जादू सुंदरता ऍक्शन रिप्ले tenniscricket.in मधून खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफच्या दिशेन आणि लॉंग ऑफचो खेळाडू अप्रतिम क्षेत्ररक्षण पॉवर प्लेची ओव्हर फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन त्याचा फायदा उठवण्याचा फसलेलो प्रयत्न रंजन केणीचो. तोपर्यंत पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करूया. 5 चेंडू मध्ये रन झाले 4 आणि पुढचा सामना होतो इम्रान मुल्लाच्या नेतृत्वाखाली सरकार 37 केपे 2 पैकी 2 विजय आणि गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला 2 सामन्यात 1 विजय 1 पराभव. आदरणीय पीआय विश्वजित चोडणकर सर तुमका विनंती तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक तुम्ही संपन्न करूची. कॅप्टन गोपाळ भट्टा कॅप्टन इम्रान मुल्ला तुमका विनंती टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही येऊचा. मैदानावर अरोंदा संघाचो कुशल पेडणेकर अरोंदा या गावचो ह्यो खेळाडू अनेक व्यावसायिक संघामध्ये खेळताना जेका बघितलो तो कुशल नावातली कुशलता जेका मैदानावर सुद्धा दाखवणं गरजेचं असा. रंजन बाद झाल्यानंतर संघ थोडंसं अडचणीत 64 धावांचा लक्ष्य पहिल्या ओव्हरीत रन झाले 5 आणि उरले अजूनही 7 ओव्हरी. तोपर्यंत आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आदरणीय पीआय विश्वजित चोडणकर सर तुमका विनंती
तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची होऊची नाणेफेक आणि दोनही कॅप्टन इम्रान मुल्ला, कॅप्टन सरकार 37 केपे, कॅप्टन गोपाळ बटा राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला, दोनही कॅप्टन तुमका विनंती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही येऊचा नाणेफेकीसाठी. गोपाळ बटा, इम्रान मुल्ला, समीर वेंगुर्लेकर असा कॅप्टन म्हणान राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या बाजून. सरकार 37 केपे, कॅप्टन इम्रान. यानंतरच्या शेवटच्या मोठ्या सामन्याचे नाणेफेक, जो सामनो ठरवतो कोण असतो क्वार्टर फायनल मध्ये. मैदानावर 64 धावांचा पाठलाग, पहिल्या ओव्हरीत रन झाले 5. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात बॉलिंग मार्कवर सुहास सावंत. तोडामार्ग तालुक्यातल्या तळेखोल गावचो ह्यो खेळाडू सुहास. निर्धाव चेंडू, स्थिरावलेली धावसंख्या 5 रनसावर. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात सुहासचो पहिलो चेंडू. कुशल पेडणेकर आणि गणेश कनगुटकर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन खूप सुंदर प्रकारे पीक केला कुशलने आणि टप्पो जेव्हा बॅट वर इलो तेव्हाच या चेंडूवर लागलेली एका मोठ्या फटक्याची मोहर. पंचांचो इशारो, द मॅक्झिमम. डायरेक्ट चंद्रार, एमसीटी षटकार. कुशल पेडणेकर ऑन फायर. ऍक्शन रिप्ले मध्ये ह्या कॅमेरावर तुमच्यासाठी अतिशय सुंदर. धावसंख्या 1-1 फॉर 1. नेल्सन फिगर 11 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर अजून एक खराब चेंडू. कुशल पेडणेकर आखो टप्प्याचा चेंडू अगदी जोखून मापून सीमारेषेपासून फक्त एका वितावर. यापूर्वीचा फटको सीमारेषेच्या बाहेर एक वित पडलो षटकार आणि ह्यो फटको सीमारेषेच्या आत एका इतावर चौकार. खूपच खराब चेंडू होतो समीर सर. माका वाटतं झोपेतून उठान तोंड धुवून चाय पिऊन सुद्धा ह्यो षटकार किंवा चौकार मारू गेलो असतो. रन झाले 15. दोनही कॅप्टन उपस्थित असत. इम्रान मुल्ला आणि समीर वेंगुर्लेकर यांच्या दरम्यान आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याची नाणेफेक आणि टॉस जिंकलो सरकार 37 केपे संघान आणि टॉस जिंकान घेतलो फिल्डिंगचा निर्णय. धावसंख्या स्थिरावली 16 रनसावर. पाठलाग चालू असा 64चो. आजच्या दिवसातलो अजून एक महत्वाचा सामनो, कारण श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला या दोन संघापैकी खैच्या संघासाठी कवाडा उघडतली क्वार्टर फायनलची ती ठरवणारी ही लढत. दुसऱ्या बाजून खुशी क्रिकेटर जोडामार्ग संघासाठी ही अस्तित्वाची लढाई, सन्मानाची लढाई, अभिमानाची आणि स्वाभिमानाची सुद्धा. 16 ह्यो धावफलक, एक मोठी धावसंख्या 8 षटकात. सुरुवात तर खूप सुंदर. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूवर मिळवलेला नियंत्रण, जोपर्यंत थ्रो येतो सुहासच्या हातात 2 रन्स पूर्ण करण्याची वेळ, पुरेपूर संधी या दोनही बॅटरकडे. 34 चेंडू रवले शिल्लक, 46 रन्सांची अजून गरज. धावसंख्या 18 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू. फुल टॉस, एक सुंदर स्वीपचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. डीप मध्ये असल्यावर स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक थोडस बॅकवर्डच्या दिशेन सरकलेलो. एकेरी धावेनिशी 2 ओव्हरींची संगता, 19 धावफलक, 64 रन्सांचो पाठलाग. निरवडे कोनापॉलचो गणेश करंगुटकर आणि कुशल पेडणेकर ह्यो आरोंद्याचो खेळाडू. ज्या दिवशी गणेश करंगुटकर कणकवलीच्या मैदानावर एक देखणी स्पर्धा गाजवत होतो, श्री बांदेश्वर 11 बांदा संघान समोर ठेवलेला 30 धावांचा लक्ष्य डिफेंड करताना अप्रतिम कामगिरी ज्या गणेशने केली, त्याच दिवशी निरवडेमध्ये गणेशच्या नावाचो अगदी जल्लोष चालू होतो. शेकडो प्रेक्षकांसमोर गणेशच्या नावाचो जयघोष आणि गणेशसाठी वाजलेले टाळी आणि शिट्ये ही गोष्ट होती रात्री 11, 11:30, 12 नंतरची. म्हणजे गणेश तुझ्यावर तुझ्या गावातली माणसं किती प्रेम करतात त्याचं या उदाहरण मी स्वतः बघितलेला. त्याच गणेशला आज मैदानावर आपल्या गावच्या पाठीराख्यांक्या आणि आपल्या तालुक्याच्या पाठीराख्यांक्या खुश करूचा लागतला. 3 बॉलमध्ये 4 रन. एका बाजून गणेश करंगुटकर आणि दुसऱ्या बाजून कुशल पेडणेकर चौकार षटकारांची आतषबाजी करीत 5 बॉलमध्ये 12 रन.
एकूण धाव संख्या 19 तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. सुंदर जाधव संघाचो कर्णधार बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर एक लांब लचक फटको. मोये मोये डेंगे डेंगे गुलीगत षटकार. जणू काय सूरज चव्हाणच्या भाषेत बुक्की टेंगोळ. एमसीटी सिक्सर. पाव शतक फलकावर. ऍक्शन रिप्ले बघा. खूपच खराब चेंडू होतो सूरजचो. आखू टप्प्याचो चेंडू. आणि आज गणेश करंगुटकर आणि कुशल पेडणेकरने ठरवलेला असा तुम्ही किती ते जोरात चेंडू आपटा. फाईन लेग मिड विकेट तुमच्यासाठी ठरलेली. यावेळी थोडस अँगल बदलण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचो फटको एक ताकदवान. फिल्डर थैसर होतो पण त्या फिल्डरच्या दोन ढेंगा मचून चेंडू सीमारेषा पार. लाखाचे खाक आणि फिल्डराक पडलेला भॉक. जा ऍक्शन रिप्ले तुमका बघूक मेळतला tenniscricket.in वर. हे बघा फिल्डर चेंडूच्या खाली ही दोन पायाच्या मचून ज्याप्रमाणे आमच्या डोंगर दऱ्यातून कोकण रेल्वे बोगद्यातून आर पार होता अगदी तसंच हे चौकार या बोगद्यातून आर पार. धावसंख्या 29 पाठलाग चालू आहे 64 रन्सांचो. सन्मान देणारो फटको हलक्यात आणि खेळान काढलो गणेश करंगुटकरने. डीप लॉंगॉनचो क्षेत्ररक्षक मिड ऑन पर्यंत येता. फील्ड करता गोपी. थ्रो करता सुंदर कडे. फक्त 1 रन. पहिल्या इनिंग मध्ये खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाची बॅटिंग जर बघितली तर फक्त आणि फक्त सुंदर जाधव त्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांनी मैदानावर लावलेली हजेरी होती. एक मासो आणि खंडीभर रसो या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी सुंदर जाधवची फलंदाजी. पण बाकीच्यांनी फक्त मैदानावर फावला तर फावला नाही तर बोर्डार नाव रावला. या दरम्यान कुशल पेडणेकर आपल्या नावातली कुशलता मैदानावर दाखवण्याचा प्रयत्न. फटको तर मोठो होतो पण संध्याकाळच्या सत्रात वाऱ्याचो वेग कुशलच्या फटक्याच्या विरोधात आणि जो चेंडू षटकारा पार जाऊ शकलो असतो अशा चेंडूवर कुशल पेडणेकरच्या नावाचा लागलेला कलाम. दुसऱ्या विकेटचा पतन. जो चेंडू सहज षटकारासाठी जायत असा बघून वाटत होता तो चेंडू लंगॉन क्षेत्ररक्षकाच्या हातात येऊन विसावलेलो. दुसरी विकेट ही दुसरी सफलता खुशी क्रिकेटर्स दोडामार्ग संघाक. बदललेला इक्वेशन. शिल्लक चेंडू 34 धावांची गरज आणि मैदानावर यापूर्वीच्या सामन्याचो हिरो मॅन ऑफ द मॅच राजाराम गवस. 15 चेंडूत 42 धावा आणि 2 षटकात 11 धावा खर्च करत 3 विकेट ज्यांनी मिळवले तो राजाराम गवस. अष्टपैलू कामगिरीसाठी एक मॅन ऑफ द मॅच आजच्या या मोठ्या स्पर्धेच्या निमित्तान तो राजाराम स्ट्रायकर एंडवर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन जाणारो चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने घोषित. धावान पूर्ण केलेलो 1 रन. धावसंख्या 30 रन्सावर. 31 रन्सावर. इक्वेशन बदलला. 31 चेंडू शिल्लक 33 धावांची अजून गरज. सुंदर जाधव पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार. पण पुढच्या 3 बॉलवर फक्त 2 रन्सांचा खर्च आणि 1 सफलता आपल्या वैयक्तिक सांघिक खाती सुद्धा. लोअर फुल टॉस प्री डिटरमाइंड शॉट हलक्यात ड्राईव्ह केलो गणेशने. मिड ऑफ पर्यंत चेंडूचा प्रवास फक्त 1 रन्सावर. निखिलचो थ्रो विकेट किपरच्या दिशेन. एकेरी धावेनिशी तिसऱ्या षटकाची झाली संगता. 64 रन्सांचो पाठलाग करणारो श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 रन्सावर. शिल्लक रवले चेंडू 30 आणि 32 धावांची अजूनही गरज. अजूनही सामन्याची एमसीटी ओव्हर येणं बाकी असा पण तुम्ही सज्ज रवा या नंतरच्या सामन्यासाठी. हाय व्होल्टेज ड्रामा यानंतर तुमच्या समोर. सरकार 37 केपे संघान जिंकलेलो टॉस. घेतलेली फिल्डिंग. इम्रान मुल्लाच्या नेतृत्वाखाली टीम दिसतली. विकास देसाई, सनील देसाई, प्रजेश उर्फ बिकी नाईक, चंद्रेश देसाई, संजय नाईक, सोमेश दोडामणी, रुपेश गावकर, राजेश गावकर आणि अल्विनो कारवालो ही सगळी वलयांकित नावा एका बाजून आणि दुसऱ्या बाजून राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळवडे गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली गणेश कुबल, दाजी नाईक, दाजी धुरत, बबल नाईक, अक्षय घाटवळ, समीर वेंगुर्लेकर, गौरेश कांबळी, ग्लेन फर्नांडिस, विपुल पवार ही सुद्धा त्याही बरोबरीची तोडीस तोड वलयांकित नावा. ही सगळी वलयांकित नावा एकाच सामन्यात सिंधुदुर्ग विरुद्ध गोवा या महत्वाच्या सामन्यात. सामनो राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला विरुद्ध सरकार 37 केपे या 2 दर्जेदार संघांच्या दरम्यान. पुढच्या लढतीसाठी सज्ज रवा. एक हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्यासाठी. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर चेंडूच्या खाली आणि गणेश करंगुटकरने इतको वेळ जो संयम दाखवलो त्या संयमाक
तडो गेलो. अजून एका विकेटचा पतन. सांघिक 32 रन्सावर गणेश कनगुटकरचा ह्यो फटको थेट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातात. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात बदलणारा इक्वेशन. अजूनही 32 धावांची असलेली गरज. शिल्लक चेंडू 29. मैदानीवर संघाचो कर्णधार पावला टाकताना गतवर्षी सावंतवाडी जिमखाना मैदानावर रॉयल किंग सावंतवाडीची स्पर्धा एक हाती आपल्या संघात जिंकून देणारा ह्यो कर्णधार. संघ अडचणीत असताना सामन्याची सूत्र आपल्या हातात कशी घ्यायची, सामनो कसो चालवायचो, पार्टनरशिप कशी उभारायची ह्याचे धडे ज्याच्या नावान अनेक पुस्तकांमध्ये समाविष्ट असत असो जॉनी फर्नांडिस आरोंद्याचो खेळाडू. गोपाळ भटाच्या छत्रछायेखाली अनेक मोठे स्पर्धा आणि अनेक मोठ्या स्पर्धात गोपाळच्या साथीन सलामी देताना एक सुंदर पाया रचणारो खेळाडू. यावेळी मात्र कळस चढवण्याच्या इराद्यान मैदानावर. इल्याच मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. प्रज्वल बॉलिंग मार्कवर. इल्याच एका मोठ्या फटक्याचा प्रयत्न. जॉनीचो सपशेल फसलेलो. ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी थेट स्टंपच्या समोर. प्रज्वलचा मोठा अपील आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या थोडीशी अडखळती. पहिल्या 3 षटकामध्ये समीर सर जी धावसंख्या ऊर्ध्वगामी जाय होती ती धावसंख्या हळूहळू अधपतनाच्या दिशेन होता की काय. अस्सल मराठीतले शुद्ध हे शब्द ज्याचो अर्थ शोधण्यासाठी थोडीशी पुस्तका किंवा थोडासा वाचन नक्की लागतला. रन झाले 32 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रज्वल ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. मैदानावर निरावडे गावचा अजून एक खेळाडू सर्वेश नाईक. मैदानावर नाईकगिरी गाजवची लागतली. जी नाईकगिरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीत सुद्धा महत्वाची होती आणि जी नाईकगिरी दशावतारात सुद्धा तितकीच महत्वाची. जी नाईकगिरी गेली कित्येक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये दाजी नायकान गाजवली ती नाईकगिरी सर्वेश नायकाक गाजवची गरजेची. रन झाले 33. 64 पाठलाग. चौथ्या ओव्हरीचो 3रो चेंडू सरलो. प्रज्वल या 3 बॉल मध्ये फक्त 2 रन्सांचो खर्च. अजून एक रोमहर्षक लढत तुमच्या समोर. या सामन्यानंतर सज्ज रवा. सरकार 37 केपे संघान जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग, राजाराम वॉरियर्स वेंगुर्ला तळवडे संघाक दिलेल्या बॅटिंगचं आमंत्रण. हलक्या हाताचो ड्राईव्ह मिडॉनच्या दिशेन 1 रन. संध्याकाळच्या सत्रात या मैदानावर झाडांचे सावले इल्यानंतर पाठलाग थोडंसं कठीण होता असो समज होतो, पण काल आर्यन पॅन्थर 77 मार्मागोवा संघान शेवटच्या षटकापर्यंत लढत देत जिंकलेली एक दर्जेदार लढत काल तुम्ही बघितलात. त्यामुळे यानंतर होणारा सामना सुद्धा नक्की रंगतदार होतो. फुलटॉस चेंडू लॉंगांच्या दिशेन लॉंगांच्या कपडावरचून. चुकीला माफी नाही, पकडने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. 40 धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेचे आयोजक संयोजक आदरणीय संजयजी नागवेकर यांचा मैदानावर झालेलं आगमन. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गेली 6 वर्ष झटणारे मांद्रेम बॉईजचे सगळे सदस्य, यामध्ये आमचे अध्यक्ष महेशजी कोनाडकर, संजयजी नागवेकर, अंबाजी कोनाडकर आणि आर्यन कोनाडकर सोबत आमचे सगळे सदस्य आणि सगळे आमचे मित्र, या सगळ्यांच्या माध्यमातून मांद्रेम बॉईजचा या 6व्या पर्वाचा देखणा सुंदर आणि खणखणीत आयोजन. 4 षटकांचो खेळ झालो समाप्त. रन झाले 41. 4 ओव्हरींचो खेळ रोवलो बाकी. 24 चेंडू अजून बाकी आणि उरलेल्या 24 चेंडू मध्ये विजयाचं लक्ष्य 23 धावांनी दूर. या 23 धावांनी दूर असणारा लक्ष्य या 4 ओव्हरीत श्री बांदेश्वर 11 बांदा सावंतवाडी संघाच्या नजरेच्या टप्प्यात येताला की नाही, आणि नजरेच्या टप्प्यात इलेल्या या साऊजाचो करेक्ट कार्यक्रम बांदा संघाकडून होतलो की एकच कॉल मॅटर सॉल्व. खुशी क्रिकेटर्स दोडा मार्क संघ करतलो या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज समीर पांढरे सर आणि त्यानंतर श्याम कलंगुटकर आणि जय भोसले सर. धन्यवाद बादल. एका बाजूला या ठिकाणी अस्तित्वाची लढाई घेत बांदेश्वर बांदा सावंतवाडी क्रिकेट संघ निकरानं लढताना दिसतोय, तर
उरली सुरली आपली प्रतिष्ठा जोपण्याचा प्रयत्न करणाऱ्या खुशी स्पोर्ट्स दोडामार्ग क्रिकेट संघाविरुद्ध 23 धावांची अजूनही आवश्यकता. 24 चेंडूंचा खेळ बाकी. 4 गडी बाद होत आहेत. एका बाजूनं सर्वेश नाईक एक षटकार टोलवतोय. या सामन्यामध्ये सावंतवाडी संघाला निश्चितपणे पुनरागमनाचा प्रयत्न करण्यास तो प्रयत्नवादी दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका न येता या ठिकाणी जमिनीलगत चेंडू जातोय तो गोपीच्या दिशेनं. गोपी जोवर चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवून चेंडूची फेक गोलंदाजाच्या दिशेनं करतोय. एकेर धाव सर्वेश नाईकच्या खाती. ज्या एकेर धावेने सर्वेश पोहोचतोय तो 9 धावांवर एका षटकाराच्या साहाय्यानं तर सामना करेल. अर्थातच या ठिकाणी राजाराम गवस हा उदयोन्मुख खेळाडू, अर्थातच बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला अक्षरशः टोलवलं जात आहे ते डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. जोपर्यंत मिड ऑनवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडूची फेक करतोय. दुसरी धाव सहजगत्या पादाक्रांत केली जाते. 2 धावांनी विजयाचं अंतर कमी केलं जाते. सांघिक धावफलक 44 धावा, 64 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अर्थात अजूनही 20 धावांची गरज. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर ते षटक एमसीटी षटक म्हणून संबोधलं जात आहे. फटका हवेमध्ये टोलवला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न. आशा या ठिकाणी झेल टिपण्याची संपुष्टात येते कारण झेल निसटतोय. दुसऱ्या बाजूला धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाजला बाद करण्याची संधी, मात्र तीही संधी दवडली जाते. दुहेरी संजीवनी प्राप्त होते ती राजाराम गवसला, दुहेरी संजीवनी प्राप्त होते ती बांदेश्वर बांदा सावंतवाडी क्रिकेट संघाला. ज्या 2 धावाने धावफलक वधारला जातोय तो अर्थातच 46 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फिरकावून दिला जातोय. चेंडूचा प्रवास हा बघता बघता डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे एका उत्तुंग षटकारासाठी जात अर्धशतकी खेळीला या ठिकाणी गवसनी घालत 52 धावांपर्यंत मजल मारली जाते. ती श्री बांदेश्वर बांदा सावंतवाडी संघाकडनं आता विजयाची औपचारिकता. अवघ्या 12 धावांची व तब्बल 20 चेंडूंचा अवधी हा शेष. 20 चेंडू 12 धावांची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अक्षरशः भरकटतोय. यष्टीरक्षक पूर्णपणे निष्प्रभ ठरतोय. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे अवांतर 5 धावांचा बोनस या ठिकाणी प्राप्त होतोय. तो सावंतवाडी क्रिकेट संघाला आता विजयाचं लक्ष टप्प्यात येतंय, आवाक्यात येतंय. नाममात्र 7 धावांची गरज. 20 चेंडूंचा खेळ हा बाकी. पहिल्या सामन्यामध्ये एक मोठा पराभव स्वीकारतोय तो अर्थातच या ठिकाणी श्री बांदेश्वर सावंतवाडी बांदा क्रिकेट संघ. मात्र त्या पराभवानं या ठिकाणी खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे एक उभारी घेताना या स्पर्धेमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई खेळण्याचा प्रयत्न हा होतोय. स्वीपचा फटका सीमारेषेला निमंत्रण देणारा सीमारेषा पार करतोय. दोन्ही संघांची धावसंख्या आता बरोबरीत सुटते. चेंडू शेष तब्बल 19. अवघ्या 1 धावेची आवश्यकता. जोपर्यंत मैदानावर मी उभा आहे तोपर्यंत बोनस या ठिकाणी गुणासह किंवा सर्वोत्तम रनरेटसह आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करेन असं राजाराम गवस ठणकावून सांगतोय आपल्या संघ व्यवस्थापनाला. आणि हेच त्याचे 2 मोठे फटके. एक नवचैतन्य, एक नवचेतना, एक नवीन ऊर्जा निर्माण करताना बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाच्या गोटामध्ये टाळ्यांचा गजर हा आपण पाहतोय. नाममात्र एकेर धावेची आवश्यकता. 19 चेंडूंचा खेळ हा बाकी. हा टप्प्याचा चेंडू टोलविला जातोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. विजयाचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. केवळ एकेर धावेची आवश्यकता होती त्यामुळे एकेर धावेने विजय उद्दिष्ट गाठलं जात आहे. तब्बल 3 षटकांचा अवधी बाकी ठेवत या ठिकाणी बांदेश्वर बांदा सावंतवाडी क्रिकेट संघ 3 सामन्यांमध्ये 2 विजय प्राप्त करतोय. आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे आता मात्र कस लागेल तो राजाराम वॉरियर